उल्लेख केला. मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट ज्या स्पर्धेची आवर्जून 365 दिवस वाट पाहिली जाते ती स्पर्धा म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग. रोहेकरांच्या मानाची, रोहेकरांच्या सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी ही स्पर्धा. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल लाऊड अपील. पंचांवरती कोणता इम्पॅक्ट पडलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. 4-14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती. गणरायाला प्रथमतः वंदन करतो आणि मॅचला सुरुवात झाली. या कॉमेंट्री बॉक्समध्ये अखंड महाराष्ट्रभर तर ज्यांचा दमदार आवाज आपण ऐकतो अर्थातच जयश्री भोसले सरांना मी इन्व्हाइट करेन व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मायक्रोफोन वरती. टावरीने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतला. नाव्याच्या या खेळाडूने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तर श्रेयस 11 धाटाव बंटी पाटील मळखंडवाडीचा दर्जेदार खेळाडू, ज्याला मात्र आपण ऍज अ टीम कॅप्टन म्हणून पाहतोय. सबसे कातील बंटी पाटील आणि तो बॅटिंग साठी मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मळखंडवाडीला बिलॉंग करतो. अगदी ज्या मळखंडवाडी मधून येत असताना अनेक खेळाडूंनी सातत्याने मैदान गाजवत असताना पाहायला मिळाले. किंबहुना याच मळखंडवाडीने अनेक खेळाडू देखील दिले. हेमंत सनस यांचा नेहमीच या खेळाडूवरती विश्वास राहिलाय आणि अगदी त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं ना तर उमेशजी बोगटे यांच्या नावाने श्रेयस 11 या नावाने हा संघ नेहमीच खेळताना आपण पाहिला. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो आहोत श्रेयस उमेश बोगटे यांच्या नावाने हा संघ नेहमीच खेळताना या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतोय. आज देखील आपण पाहिलं तर श्रेयस 11 धाटाव या नावाने संघ खेळतो आहे. फलकावरती धाव अद्याप आलेली नाही. फलंदाज बाद झालाय. सॉफ्टने केला गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. काय क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. स्वीपर कव्हरला शॉट, स्वीपर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. जिथे वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. पहिली धाव येत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती विकासला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून म्हणता येईल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात येत आहे. विकासला आपण गोलंदाजी करताना पाहत आहोत. विकास तावडे. यावेळेचा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक धक्का. 1 विकेट डाऊन. फलंदाज बाद. ही जोडी इथून तंबूच्या आसऱ्याला येत असताना पाहायला मिळते. श्रीकांत कदम आणि अगदी त्याच वेळेला अनिकेत बाईट हे दोन्ही फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. प्रियेश पवार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रियेश पवार मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळेल बॅटिंगसाठी. जितेंद्र 11 या संघाचा खेळाडू आणि सातत्याने याही खेळाडूने अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आपण पाहिलं तर प्रियेश पवार म्हटल्यानंतर तुफानी अंदाज खेळण्याचा एक वेगळाच पवित्रा नेहमीच त्यांच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. आज त्यांना आपण मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतात. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आज आपण पाहतो. रोहा तालुक्यातील या
रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराने आयोजित केलेला हा दैदीप्यमान सोहळा. लोअर फुल टॉस आडवा बॅटने केला ऑन साइडला पहिला बॉल फेस करत असताना रोहा तालुका प्रीमियर लीगचा पहिला खणखणीत चौकार. प्रियेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि पवारांचे वार कधी फिके गेले नाहीत. या पवाराचा वार फिका गेला नाही. पहिल्याच बॉलवरती चौका ठोकला ऑन साइडला ऑन इज अ हिप. यावेळेला बॉल खाली राहतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेईल. विकास तावडेकडे ही खासियत राहिली आहे. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो. विकेट प्राप्त केल्यात त्याने 2. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 5 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. प्रथम बॅटिंग करत असताना श्रेयस 11 धाटाव या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 5-2. धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. डळमळीत सुरुवात श्रेयस 11 धाटाव संघाची पाहायला मिळते आहे. पुरुषोत्तमजी भगत सर आणि मोहम्मद बकवाल यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. विश यू ऑल द बेस्ट पुरुषोत्तमजी भगत आणि मोहम्मद बकवाल यांनाही देऊयात. वेळेत सुरुवात झालेली या स्पर्धेला. मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. करण कठोरेला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. नाव्याचा खेळाडू आहे गोलंदाजी मार्क वरती. करण कठोरे दाखल होत असताना पाहायला मिळेल. तर पहिला बॉल चांगल्या ढाटणीचा त्याने टाकलेला पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस बॉल टर्न केलं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. करण कटोरे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झाला. तो देखील विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडेही पाहिलं जातं. अशा टावरीचा विश्वास त्याच्यावरती नेहमीच पाहायला मिळाला आहे आणि आज त्याला ती गोलंदाजी करून दाखवायला लागणार आहे. किंबहुना त्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. धावा रोखाव्या लागणार आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. प्रियेश पवारला आपण स्ट्राईक हँड वरती पाहतोय. लोअर फुल टॉस टर्न केला ऑन साइडला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एकेरी धाव येते. 5 धावाच महाग झाल्यात. पूर्वार्धाचा खेळ रंगतोय. टॉस जिंकल्यानंतर पायटा हॉटेल शेडसई संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय घेतला तो अद्याप यथायोग्यच राहिलाय. बंटी स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. संघाचा कर्णधार आहे. संघाचा मोरक्या म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अगदी त्याच वेळेला त्याचं प्रदर्शन सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे श्रेयस 11 धाटाव संघासाठी. ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तदवर घेतली जाणारी केवळ एकेरी धाव इथून पाहायला मिळते आहे. श्रेयस 11 धाटाव संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. बंटी म्हटल्यानंतर RTPL सीझन 2 मध्ये प्लेयर ऑफ द डे चा पुरस्कार त्याच्या नावावरती राहिला होता. मळखंडवाडीला बिलॉंग करणारा एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं. परंतु अगदी त्याच वेळेला प्रियेश पवार. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. 2 मोठ्या अपॉर्च्युनिटी होती त्या मिस केल्यात प्रियेश पवारने. तो स्वतःवरती हताश निराश असेल की मोठे फटके मी खेळू शकत होतो. त्याच्याकडे ती टेम्परामेंट आहे, क्षमता आहे. मोठे फटके तो लिलेया खेळतो. परंतु तो खेळ करता आलेला नाही त्याला. 2 लोअर फुल टॉस त्याने मिस केल्यात. फलकावरती धावा जिथे 9 बनलेले आहेत. 9 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला फ्लिक केला होता. मनगट वळवली. गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना पाहायला मिळतोय. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी दिली जाणारी अर्थात एक्सेस तुम्ही पाहताय जी दिली जाणाऱ्या प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी अगदी विजेत्या स्पर्धा विजेत्या संघाच्या संघ मालकाला दिलं जाणार आहे. अगदी त्याच वेळेला 5 ग्रॅम सोन्याचं नाणं. चांदी होईल
फायनलीच दोन्ही टीम कॅप्टनची चांदी होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल स्लोवर वन दुसरा टाकला होता, फिंगर रोल केली, बॅटरला अगदी द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं. लेग बाय झाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. डबल कबड्डी धाब्यात त्या 11, पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या. 11ला 2 बॅटिंग करत असताना श्रेयस इलेव्हन दाटाव. नेक्स्ट मॅच आयुषी आरोही 11 या संघाला पाहायला मिळेल. स्ट्रॉंग बॉईज गत वर्षीचे विजेते एका बाजूला आयुषी आरोही 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला जावा. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही लक्ष वेधतो आहोत. एका बाजूला आयुषी आरोही 11 संघ राहील. अर्थात संघाला आपण पाहिलं तर आपण आमंत्रित करतो आहोत दोन्ही टीमचे कॅप्टन कर्णधार सिद्धू मोरे. आयुषी आरोही 11 टीम कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहायला मिळेल आणि अगदी त्याच वेळेला सिद्धू मोरे खेळतोय. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना एका बाजूला स्वराज देवळे पाहायला मिळेल. गतभरची कर्णधार पदाची भूमिका त्याने अदा केली. सौरभ विचार देखील याच संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे, परंतु गंभे ब्रदर्स नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. पलकावरती धाबा वाढल्यात, त्या 11 धाबा महाग झाल्यात. विकास तावडे यावेळेचा बॉल यावेळेला मिड विकेटला केला, फटका फसला होता. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलंय. धाबा इथे मिळतील. त्याच्या चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. त्यासाठी ज्या वेळेला पुढे सरसावला क्षेत्ररक्षक त्याच वेळेला थांबण्याचा प्रयत्न केला, पाय अडकला त्याचा. त्या कारणास्तव जिथे मात्र आपण पाहतोय कुठे ना कुठेतरी कठीणाईला सामोरं जावं लागत असताना पाहायला मिळत आहे. पायटा हॉटेलला शिडसई संघाला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चला डॉक्टरांची टीम तर गेली आहे, परंतु पाण्यानंतर पाण्यासोबत आपण स्प्रे देखील द्या त्या खेळाडूला. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी दिली जाणारी ची बाईक तुम्ही अगदी समोरच्याच बाजूला पाहत आहात. 15 धाबा धावलकावरती आल्या, चौकार आलाय. विकास हा तोच गोलंदाज आहे, त्याने दमदार सुरुवात करून दिली. 5ला 2 विकेट प्राप्त केल्या होत्या, 5 धाबा खर्च करत. त्याला आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. परंतु ही जोडी जमली आहे. प्रियेश पवार अपवादात्मक बाब त्यावेळेला राहिली की त्याने 2 लोअर फुलटॉस बॉल मिस केले होते, परंतु तदनंतर कमबॅक चांगल्या रीतीने करत असताना आपण त्याला पाहतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या 15 धाबा धावलकावरती पाहायला मिळते. जमेची बाजू ही आहे ना की आता दोन्ही फलंदाजांनी जास्त काळ व्यतीत करायचा आहे खेळपट्टीवरती, याच्याकडेच भर दिलेला आहे. एक दमदार आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. आदरणीय श्री प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब यांनी पुरस्कृत केलेली, त्याच वेळेला रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवार आयोजित असणारा हा दमदार क्रिकेटचा सोहळा आज मात्र पाहायला आणि अनुभवायला मिळतो आहे. स्पर्धा विजेत्या संघाच्या संघमालकाला 5 ग्रॅम सोन्याचं नाणं दिलं जाणार आहे. अंतिम सामन्यातील दोन्हीही कर्णधारांना चांदीची नाणी दिली जाणार आहेत. प्लेअर ऑफ द डे साठी सायकल आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक दिली जाते. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक भरघोस पारितोषिक आहेत. 24 संघ खेळत आहेत. 24 संघांचे 24 संघ मालक, 336 खेळाडू. तुषारजी वाजंत्री आपला संघ आपण चला त्वरित तयार ठेवा. आपले हार्दिक स्वागत आहे. गतवर्षीचे विजेते नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल विकास तावरे ऑन साइडला केला, उंची जास्त आणि लांबी देखील, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. RTPL 2025 सीझन 4 पहिला षटकार आलाय प्रियेश पवारच्या बॅटमधून.
हे गीत स्वतः लिहिलेलं आहे आणि अगदी त्याच वेळेला गायलं देखील आहे प्रथमेजी ठाकूर यांच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज, पुढच्याच बॉलवर ती सडेतोड प्रत्युत्तर दिलंय प्रियेश पवार. मॅचची गोल्डन विकेट. आणखीन एक फलंदाज, तिसरा फलंदाज बाद. विकास चावडे देखील नाव्याला बिलॉंग करतो आणि हे नावेकर आज मात्र मला वाटतं थांबण्याचं नाव घेणार नाहीत. या संघामध्ये राजालाही आपण पाहतोय, तो देखील या संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळतोय. खर तर संकेतजी देशमुख यांच्या तालमीतील आणि त्यांचा एका हुकुमाचा एक्का म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. एका बाजूला आज तो पायट्या हॉटेल शिडसई संघामध्ये खेळतोय राजा जाधव, परंतु इथे फलंदाज बाद होत असताना दुसरा धक्का इथे लागलाय. नवीन बॅटर ऋतिक साळुंके मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतोय. इथून आक्रमकता धारण करावी लागणाऱ्या तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ऋतिक साळुंके मळखडवाडीतील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आता दोन्ही खेळाडू एकाच गावाला बिलॉंग करणारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु अगदी त्याच वेळेला मागील 2 षटक हाताळणारेही एकाच गावातील होते. चालू असलेली स्पर्धा रोहा तालुका प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. पुरुषोत्तमजी भगत यांना मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर आज त्यांची रायगड 40 ची मॅच आहे आणि त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देत आहोत. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळी आहेत. एक आक्रमक फलंदाज आणि 40+ अनेक मैदानं गाजवणारे खेळाडू म्हणून पुरुषोत्तम भगत यांना आपण पाहतो. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली होती, बॉल कॅरी होऊ शकला नाही यष्टीरक्षकापर्यंत. बॅटची आतली कडा सबमरीन डिलिव्हरी होती, याच कारणास्तव बॅटला आतमध्ये स्पर्श झाल्यानंतर बॉल तितकासा ट्रॅव्हल करू शकलेला नाहीये. याच कारणास्तव थोडासा दूर राहिला यष्टीरक्षकापासून. एक सबमरीन डिलिव्हरी, पाण्याला पाणबुडी जशी समांतर जाते त्या रीतीचा चेंडू पाहायला मिळाला. खाली राहायला अपेक्षा केली होती पहिला बॉल फेस करत असताना ऋतिक साळुंकेने की बॉल वरती येईल. डॉट बॉल आलाय, कॅच ड्रॉप झाली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा तेच प्रयत्न इथे पाहायला मिळतात. सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. एकेरी तर आली आहे, केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी दुहेरीची सांगड घालणं, धाव स्कोरबोर्ड हलतं ठेवणं, धाबा गोळा करणं, याही गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. धाबा गोळा कराव्या लागतील, मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पहिला सामना खेळतोय आणि सकारात्मकतेने स्पर्धेची सुरुवात होणं ही गरजेची राहते. या प्रशस्त आणि भव्य दिव्य क्रीडा नगरीवरती रंगणारा हा क्रिकेटचा सोहळा यावेळेला सरळ बॅटने केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. बंटी पाटीलच्या बॅटमधून आलाय उत्तुंग षटकार. टॉस साठी तयार राहा, कारण इनिंग ब्रेक मध्ये जर टॉस झाला नाही, जो कॅप्टन उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विजेता दिला जाईल आणि जो कॅप्टन अवेलेबल नाही आहे तो टॉस परास्त होईल आणि एवढ्यावरती थांबलं जाणार नाही तर पेनल्टी लागू होऊ शकते. धावफलकावरती धाबा. 3 षटकांचा खेळ संपला. 28 ऑन दी बोर्ड. 28 धाबा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. 28 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती धावा जिथे मात्र 28 बनलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. प्रणितला इन्व्हाइट करण्यात आलाय. प्रणित भोईर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या, तिसरं षटक सर्वाधिक महागडं राहिलं. 17 धावा आल्या या षटकात. अद्याप 8 आल्या. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड, फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वेल जज कॅच. 1 more विकेट डाऊन. आणखीन एक धक्का ऋतिक साळुंके बाद.
बाकीचा संघ स्वतः हेमंत सनस आणि त्याच वेळेला सुरेंद्र भैया बातेकरी यांना तुम्ही पाहताय हा सामना पाहत असताना लक्ष प्रत्येकाचं या सामन्याकडे आहे, पहिल्या मॅचकडे आहे, कारण पहिला सामना सर्वाधिक महत्वाचा आहे. अक्षय आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अक्षय सुतारला आपण बॅटिंगसाठी तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेला फुलर लेन वरती होता, ड्रायव्हिंग लेन वरती शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक हातामधली सिंगल चोरी केली आहे असंच म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल, मुभा तर नव्हती खरं तर इथे, परंतु हा कॉलिंग सर्वाधिक महत्वाचा होता. स्वतः निघाला होता बंटी पाटील, त्याने सिंगल अर्जित केली. संघाची धावसंख्या 37 बनले, 37 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक तोस, आणखीन एक धक्का, बंटी होतो इथे बाद. चला यापुढे एक गोष्ट तर स्पष्ट झालेली आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये समालोचन, सूत्रसंचालन, ब्लॉगिंग आणि त्याचबरोबर कोणाला गीतही लिहून घ्यायची असतील तेही तुम्हाला मिळतील. तीही आवाज देऊनही प्रथमेश ठाकूर यांच्या माध्यमातून हे गायलेले गीत आपण ऐकलं. मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार इथे बाद झालेला पाहायला मिळालाय. महत्वाचा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयला निघालेला पाहायला मिळतं. नवीन बॅटर अविनाश सोंडे मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 2 कॅचेस चांगल्या दर्जाच्या पाहायला मिळाल्या. मुहिब रोगेने टिपलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल मुहिब रोगे काय बॅटिंग केली. ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अफलातून खेळ त्याचा राहिला होता आणि सध्याच्या घडीला मी नावेकरांना पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं असे म्हणता येईल की नाव्याचं हे नाणं सर्वाधिक जास्त खणखणीत वाजतंय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. प्रणीतचा हा चेंडू दर्जेदार राहिला, डॉट बॉल आला. धाव फलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 37 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स, 5 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये शेष 11 धाटाव. यावेळेचा बॉल फुललेनचा हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. चला नेक्स्ट मॅच स्वराज देवळे आणि त्याच वेळेला मी अगदी लक्ष वेधून ते सिद्धू मोरे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असायला हवेत. जो कॅप्टन हाजीर तो वजीर. जो कर्णधार इथे उपस्थित त्याला टॉस विन दिला जाईल. यावेळेचा बॉल अफलातून, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय फटका, षटकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. धावा ओसांडून वाहत आहेत. यावेळेला थेट यशांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद.
मोठा फटहार आला. त्याच वेळेला त्याने जणू काय मनाशी वज्र निर्धार केला होता. फुल लेनचा बॉल टाकला, तो टोकरक्षर राहिला आणि त्यावरती विकेट प्राप्त केली आहे. अगदी या विभागातील जे खेळाडू आहेत ना, मग न्हावा विभाग असेल किंवा कोकबन विभाग असेल, या विभागातील खेळाडू सध्या घडीला चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहेत. चांगला टप्पा इथे पाहायला मिळाला, त्यावरती विकेट प्राप्त केली आहे. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना पाहायला मी इथे विकेट मिळाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती येत आहे. अर्जुन शेळके 6 फलंदाज बाद झालेत. 8व्या क्रमांकावरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. स्वराज देवळे, मी आपलं लक्ष वेधेन की आपला लवकरात लवकर आपण उपस्थित व्हावं. पुढचा बॉल यावेळेला पडल्यानंतर बाहेर निघाला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. चेंडू मात्र इथे पाहायला मिळाला, जो डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करण्यात येते, कारण करण कटोरे ज्या रीतीने आपण पाहिलं फलंदाजांचे वैगुण ओळखतोय. टप्पा चांगला ठेवला, दिशेवरती नियंत्रण चांगलं आहे त्याचं. पुढचा बॉल खोला टाकला, समोर केला, डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक येईल. सिंगल मिळते, केवळ एक सिंगल आली आहे. मुहीब रोगे मिस फिल्डिंग त्याच्या माध्यमातून निश्चित झाली. आज या खेळाडूने जे काही केलं ना, खर तर ज्या रीतीने त्याने जे काही केलं ना, ते सारं काही पथ्यावरतीच पडलंय. परंतु ही गोष्ट जी त्याच्याकडून मिसफिल्डिंग होत असताना पाहायला मिळाली होती. धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 ऑन दी बोर्ड. 6 फलंदाज बाद. अविनाश आणि अर्जुनला हा डाव सावरावा लागणार आहे. यावेळेला थेट यशांचा वेध, बँग ऑन टार्गेट, यू मिस. करण कटोरे डेफिनेटली हिट. त्याने फर्निचर डिस्ट्रॉय केला. आणखी एक धक्का. प्राप्त झाल्यात. मागील षटकामध्ये प्रणित भोईरच्या नावावरती 2 विकेट राहिल्या. या षटकामध्ये आपण करण कटोरेने 2 फलंदाजांना बाद केलंय. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, 2 फलंदाज बाद झाले. दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या, विकेट मिळू शकला नाही करण कटोरे. त्याच वेळेला तिसऱ्या षटक महागडे राहिल्या, 17 आल्या होत्या. तिथून पुढे मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झालाय. धावफलकावरती 44 आहेत. 44 ऑन दी बोर्ड. 16 धावा बनवण्याचा जास्तीचा प्रयत्न होईल. हर्षद टावरीची थोडीशी काळजी घ्या. खरं तर संघाचा महत्वाचा फलंदाज आहे तो. हर्षद टावरीला काही अंशी जी मात्र आपण पाहिली दुखापत होत असताना पाहायला मिळाली.
पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. परेश मडवीला इन्व्हाइट करण्यात आला. हर्षद तवरी काही अंशी दुखापतग्रस्त झालेला आहे. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर मुभा होती फलंदाजाला आणि चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर, ठोकलाय षटकार. शिफ्ट करणार आहे षटक आहे. हाफ ट्रॅकर टाकला, कमी गतीचा होता, त्याच वेळेला मुभा होती फलंदाजाला. मला वाटतं ना इतका बॉल हाफ ट्रॅकर होता की धाटावच्या नाक्यावरती जाऊन बॅटर सकाळचा चहा नाश्ता करून येऊन मारला असता हा बॉल. षटकार आला. संघाची धावसंख्या अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धावा श्रेयस 11 धाटाव टीमच्या. 50 बनल्यात. पुढचा बॉल पुललेनचा यावेळेला खुला टाकला, डाऊन द ग्राउंड खेळल्यात. मुहिब रोगे त्या ठिकाणी वरती उभा आहे. नाव्याची भिंत, फेकी पहा, थ्रोईंग आर्म्स पहा किती स्ट्रॉंग आहेत त्याचे. ऑन दी स्टंप त्याच्या माध्यमातून थ्रो करण्यात आलाय. मी आधीच उल्लेख केला होता, ही नाणं जास्तीचं कणकणीत वाजतंय. या वर्षीच्या हंगामामध्ये चर्चेचा विषय राहू शकतो आरटीपीएल मध्ये. शेवंतजी मोरे आपले हार्दिक स्वागत मैदानाच्या आतमध्ये, जिथे धावफलकावरती 51 बनल्यात. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल, यष्टीरक्षकाचा वेध घेईल, अवांतर धाव येते. संघ जिंकण्यामध्ये काही लकीएस्ट कर्णधार आणि खेळाडू असतात तर मॅनेजरही असतात. आपण पाहिलं ना तर सौरभ विचारे तितकासा लकी आहे, ज्याला मात्र घेण्यासाठी स्वराजने चिरंजीव भिंगारे यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. चिरंजीवजी भिंगारे यांचंही हार्दिक असं स्वागत. यावेळेचा बॉल फटका फसला, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा आकर्षक षटकार. रोहा तालुक्यामधील सर्वाधिक कोणताही मोठा इव्हेंट करायचा असेल तर तुम्हाला कालिदास डीजेची आवश्यकता जरूर भासते आणि त्याच कालिदास डीजेचे सर्वा सध्या घडीला आपण पाहिलं चिरंजीव कालिदास भिंगारे यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर या स्पर्धेला डीजे स्पॉन्सर्स त्यांच्या माध्यमातून करण्यात आलाय. चिरंजीव कालिदास भिंगारे आपलं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीचा, पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. फलंदाज अल्पेश सनसला आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. लेग बाय झालीये. अल्पेश सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. एवढंच नाही तर केवळ डीजेच नाही तर तुम्हाला फ्लड लाईट्स जर का हव्या असतील तर तेही चिरंजीव भिंगारे यांच्या माध्यमातून पुरवल्या जातात. पुढचा बॉल पुढे सरसावले होते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले, ऑन साईडला केला, टर्न केला, काऊ कॉर्नरला. राजा जाधव चेंडूवरती येईल. तदवर घेतल्या जाणाऱ्या या दुहेरी धावा वेगाने, दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारतीये. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 60. बंटी पाटील म्हणत असेल जी धावसंख्या गाठायला हवी होती ना ती गाठली गेली. इथून फाईट केली जाऊ शकते या प्रशस्त क्रीडानगरीवरती. 60 धावा धावफलकावरती बनल्यात. मोठी लढत. ऑन साईडला वॉड स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार, वजनदार, दर्जेदार षटकार. अर्जुन शेळकेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. अगदी मूर्छित पडलेल्या सामन्याला जिवंत केलं त्याने. बाहुबलीच आहे तो. त्याची देहबोली पहा. या पण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि प्रथमेशजी ठाकूर यांना विनंती करूया जिथे आपण जॉईंट व्हा. टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. तर मंचावरती उपस्थित आदरणीय निखिलजी झुंजाराव साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या पहिल्या दिवसातील दुसरा मॅचचा टॉस इथे कंप्लीट करायचा आहे. दोन्ही संघांचे संघनायक आम्हाला जोडले जाते. स्ट्रॉंग 11 जोडले जात आणि त्यांच्या टॉसच्या प्रक्रियेची आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहोत. उपस्थित मान्यवर आदरणीय निखिलजी झुंजाराव साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. आयुषी आरोही 11चे संघ कर्णधार मोरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत स्ट्रॉंग बॉयज या संघाचे संघ
टॉस इथे आपण कंप्लीट करतो. बटन आपल्याला जोडले गेलेले आहेत. टॉस पूर्ण केली जाईल. एक बाजूला ओमेगा आणि दुसऱ्या बाजूला RTPL. कोण कॉल करताय? सिद्धू मोरे धाटाव कॉल करतील. RTPL इज द कॉल. RTPL कॉल केलेला आहे आणि RTPLच आलेला आहे. आदरणीय निखिलजी झुंजाराव साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती विराजमान होऊ शकता. सिद्धू टॉस जिंकलाय. सगळ्यात पहिला प्रश्न असेल की किती एक्सायटेड होता RTPL साठी? नाही, नक्कीच रोहा तालुक्यातील एक सगळ्यात मोठी स्पर्धा आहे, तर त्यासाठी नेहमीच एक्सायटेड असतो. ज्या प्रकारे संघ बांधणी झालेली आहे, खुश आहात का? जी स्क्वॉड तुम्हाला मिळाले, बॅलन्स स्क्वॉड आहे, काय वाटतं? हो, नक्कीच आमचा स्क्वॉड एकदम बॅलन्स आहे. प्रॉपर बॅट्समन आहेत, प्रॉपर बॉलर आहेत. टॉस जिंकलाय, महत्वपूर्ण पहिला सामना तुम्ही खेळत आहात. निर्णय काय असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारले. काय सांगाल स्पर्धेबाबत? प्रत्येक वर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्ट तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आपल्या तालुक्याची मानाची स्पर्धा आहे, काय सांगाल RTPL बाबत? नक्कीच दरवर्षी RTPL रोहात होत असते, पण यावर्षी आमच्या गावात स्पर्धा झाली तर अजून बरं वाटतंय. कारण की म्हणजे खूप वर्षाची आमची पण इच्छा होती गाववाल्यांची की RTPL इथं व्हावी, आणि आज तो वर्ष आहे जिथे RTPL आज आमच्या इथं होते. होम ग्राउंडचा काय ऍडव्हान्टेज असेल? नक्कीच थोडेफार होम ग्राउंडचा फायदा असा आहे की इथं नेहमी खेळल्यामुळे जे हवा आहे, काय जी गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, ती कशी वापरायची ते नक्कीच मला माहिती आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी असतील. स्वराज, टॉस इम्पॉर्टंट होता. स्वराज, टॉस तुम्ही गमावलेला आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? सर्वप्रथम क्षेत्ररक्षणच केला असता, कारण की सकाळचा शिखर आहे, पिचचा अंदाज घेतला असता. आणि आता टॉस हरलोय, बघू आता बॅटिंग करायचे. बॅटिंग करत असताना आम्हाला 70+ रन झाले पाहिजे. 70 रन प्लस झाल्या तर डिफेन्स करू शकतो. किती उत्सुकता होती या स्पर्धेची? किती वाट पाहत होता? RTPL जेव्हा अनाऊन्समेंट झाली तेव्हापासूनच एक हे होती की RTPL कधी तारीख येते आणि कधी RTPL ची मॅच खेळतोय. काय सांगाल यंदाच्या नव्या पर्वाबाबत? कसं वाटलं आयोजन? आयोजन बद्दल बोलायला गेलो तर RTPLचा भारीच असतो आणि या वर्षी देखील भारीच आहे आणि खेळायला पण मजा येईल. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील मॅच साठी असतील. टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस आयुषी आरोही 11 चे कर्णधार सिद्धू मोरे यांनी जिंकलेले आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते अर्थातच स्टॉर्म बॉईज या संघाला डिपेंडिंग चॅम्पियन आहेत, गत वर्षीचे विजेते आहेत आणि यंदा देखील ते टायटल आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करतील. चिरंजीवजी भिंगारे यांचा सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. खरं तर ज्यांच्या वतीनं आपल्याला डीजे इथे नेहमी प्रत्येकी पर्वामध्ये आपण पाहतो पुरस्कृत केला जातो. चिरंजीवजी भिंगारे यांना विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करा. आप्पा म्हात्रे यांना विनंती असेल आणि आपल्या शुभास्ते आपण हा शुभ सन्मान पार पाडायचा. राजूदादा केरकर आपण देखील जॉईन व्हा. उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, हिंदुस्थान राष्ट्रीय पुरस्कार, हिंदुस्थान रत्न राष्ट्रीय पुरस्कार आणि 2025 जीवन गौरव पुरस्कार, अनेक पुरस्कारांनी ज्यांना खरं तर सन्मानित केले गेले असं दमदार व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती विराजमान आहे. आदरणीय हरीशजी सनप साहेबांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत. पुन्हा एकदा अप्पा म्हात्रे आणि बाळाशेठ आपण देखील जॉईन व्हा. आमचे राजूदादा केरकर आपण देखील जोडले जायचंय. मंचावरती आपण एका दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण पाहतोय. अनेक अशा पुरस्कारांनी खरं तर गौरवित झालेलं हे व्यक्तिमत्व, गौरवशाली प्रभावशाली व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती आहे आणि त्यांचा सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पाहतोय. मॅच देखील एका बाजूला आपण पाहतोय सुरू झालेली आहे. प्रमोद शेठ मस्कर साहेब देखील आपण पाहतोय अगदी या मंचावरून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर विनोदजी सनप साहेबांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती करतोय. विनोदजी सानप साहेबांचा देखील सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पार पाडणार आहोत. त्यानंतर विवेकजी ठाकूर यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय. विनोदजी सानप आणि विवेकजी ठाकूर. सुरुवात झाली. व्हॉट अ शॉट! काय दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एका दर्जेदार स्पर्धेची अशी जर सुरुवात राहिली तर मात्र
प्रेक्षक का इथून घरी जातील. मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट. विवेकजी ठाकूर यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करूयात. आदरणीय विवेकजी ठाकूर साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती तो बाप्पा गणपती, हे विघ्नहर्ता गणपती गणरायाला आपण प्रथमतः वंदन करूयात. अखंड हिंदुस्थानाचं राध दैवत श्रीमंत योगी राजे शिवछत्रपती आणि शंभू राजांना मानाचा त्रिबार मुजरा अर्पण करूयात. दाटव गावाच्या ग्रामदेवता चरणी नतमस्तक होऊयात धाबीर महाराजांना वंदन करून. आणि त्यासोबत शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे नेते दिवंगत लोकनेते स्वर्गीय दीपा पाटील यांना विनम्र स्मृतीस अभिवादन करून या स्पर्धेची मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली सुरुवात करतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सिंगल डबल आणि मग त्यानंतर चौकार सोडून दिलाय व लेफ्ट वेल जज म्हणावा लागेल. पंचांनी योग्य जज केलं या चेंडूला. अगदी व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा आयोजित आणि श्रीमान प्रमोद शेठ मस्कर साहेब पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीग 2025 चा आपण आनंद घेत आहोत. रोहा तालुका टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेज. अगदी आमचे दोन्ही हँडलर इथे मात्र उपस्थित आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आडव्या बॅटने सजवलाय, फटका सुंदर आहे, गॅप मध्ये खेळलाय, इन टू द गॅप, नो चान्स फॉर एनी फिल्डर. कोणताही क्षेत्ररक्षक हल्ला नाहीये, बॉल निघून चाललाय, ब्लॅक स्क्रीनला जाऊन धडकतोय. RTPL चौकार. एकवीर मातेचं गुणगान गाणारं हे सुमधुर संगीत आपण ऐकलं. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 12 रन्स ऑन दी बोट. 68चा पाठलाग करायचा तर हवाई हल्ला करावा लागेल. वाऱ्याशी वार्तालाप करताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मैदानाच्या दुप्पट लांब फेकून दिले चेंडूला. RTPL ब्रँडेड सिक्सर. शॉट ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपण पाहिलात. टेक्निकल रूम मधून आपल्या स्क्रीनवरती हे प्रक्षेपण. रोहा स्पोर्ट्स अत्यंत अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेली वाहिनी म्हणजे रोहा स्पोर्ट्स. आणि अगदी त्या वाहिनीवरती घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षक जे आम्हाला जोडले गेलेत त्यांचं क्रिकेट प्रेमी मित्रपरिवार रोहा आणि रोहा स्पोर्ट्सच्या वतीनं हार्दिक स्वागत. षटकार ठोकलाय नुकताच ऑन साइडला. यावेळेस मिस टायमिंग. भरपूर जास्त उंच आणि लांबी तितकी आपल्याला पाहिले नाही. डाऊन दी बॉल फिल्डर. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र फार वेगाने आले. राजला आपण तिकडे पाहतोय. चांगला झेल टिपलाय आणि विकेटचा पतन. धक्का क्रमांक पहिला लागत असताना खरं तर यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक प्रचंड फॉर्म मध्ये असलेला खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. मुई ब्रोगे बॅक टू द रेगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत पाटीलला आपण पाहतोय. शीर्ष गीत तुम्ही ऐकल्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. रोहा तालुका प्रीमियर लीग चौथं पर्व. अगदी आपण पाहिलं तर PNP चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाला आपण पाहिलं तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. हर्षद टावरी. अलिबाग मध्ये जाऊन देखील रोहा तालुक्याचं नाव केलं. आपल्या RTPL खेळलेल्या तिन्ही खेळाडूंनी त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. स्वराज देवळे, मुस्तकी मुकादम आणि हर्षद टावरी. यावेळेस मात्र बॉडी लाईन वरती जोरदार आदळतो चेंडू. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी डॉट बॉल. बॉलिंग मार्क वरती शाहिद डांगेला आपण पाहत आहोत. शाहिद बॉलिंग मार्क वरती.
रोहा तालुका प्रीमियर लीग क्रिकेटची दमदार स्पर्धा. अत्यंत अल्पावधीमध्ये खरं तर ज्या स्पर्धेनं प्रत्येक रोहेकराला वेळ लावलंय अशी क्रिकेटची दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पहिला दिवस उद्घाटनीय सामना आणि उद्घाटनीय सामन्याच्या पूर्वार्धामध्ये 67 धावा फलकावरती लावल्या. ऑन साइडला खेळला आडव्या बॅटनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार सीमा पार. रन्स मिळतील 4. आलाय RTPL चौकार. मिड विकेटला अगदी क्लिअर करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावाने धावसंख्या पुढे. टीमचे टोटल स्कोर कार्डवरती आता 22. 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दमदार बॅटिंग, अटॅकिंग अप्रोच. दोन्ही बॅट्समनचं टेम्परामेंट क्लिअर आहे की इथनं अटॅक करायचा आहे. ऑन साइडला लॉप केला, लॉप हिट, पिकअप शॉट जसा स्लॉट मध्ये आला पाठवला थेट पार्किंग प्लॉट मध्ये. Into the crowd, it's a massive sixer. It's a power packed. समोर लॉफ केला थेट मिड विकेट हवाई दौऱ्यावरती. षटकार ठोकलाय. भारत यार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो, इथे दुखापत झाली आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता त्या बॅट्समनने. हर्षदला आपण पाहतोय आणि दुखापत झाली स्पष्ट दिसली आपल्याला. प्रथम निदर्शनात आलं अगदी. चला फर्स्ट एड किट घेऊन जा लगेच आपण. फर्स्ट एड किट आपण लगेच घेऊन जायचंय. आता मात्र फर्स्ट एड किट देखील तिकडे घेऊन गेलेले आहेत आमचे आयोजक. मॅनेजमेंट टीम पोहोचलेली आहे. गरज होती का अगदी आता हा देखील प्रश्न पडलाय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सुपूर्द करायची आहे. दुखापतग्रस्त आहेत डिफेंडिंग चॅम्पियन. अगदी आपण पाहतोय स्ट्रॉंग बॉईज संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आमचे सर्व मान्यवर खरं तर क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व आदरणीय प्रमोद शेठ मस्कर साहेबांना आपण पाहतोय. यंदाच्या हंगामामध्ये यंदाच्या पर्वामध्ये अगदी आपण पाहिलं या संपूर्ण क्रिकेट प्रेमी मित्रपरिवारा रोहाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले आहेत आणि नाविन्यपूर्ण स्पर्धा आपल्या भेटीस आलेली आहे. खरं तर चौथं पर्व आहे पण हे विशेष पर्व असणार आहे. अगदी प्रमोद शेठ मस्कर आता आपल्यातून रजा घेतात. मॉर्निंग सेशनमध्ये अगदी उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांची मुख्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, त्यानंतर कला क्रीडा साहित्य क्षेत्रामध्ये देखील दमदार कामगिरी आपण नेहमी साहेबांची पाहतो आणि आज या स्पर्धेच्या विशेष उद्घाटन सोहळ्यासाठी ते उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा संपूर्ण क्रिकेटप्रेमी मित्रपरिवार रोहाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करेन. योगेश गंभीर मला वाटतं इन ऍक्शन मध्ये असतील नेक्स्ट मॅच.
सध्या ठाण्यातलं क्रिकेट अगदी धनानून सोडलंय. त्यानंतर रायगड 40+ मध्ये देखील दमदार कामगिरी आपल्याला त्यांची पाहायला मिळते. पण या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बॅट्समननं देखील काम तमाम केलंय. गोलंदाजाचं चौकार आलाय, 4 धावा. अक्सर कहा जाता है कि घायल शेर की सांसें उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. जखमी वाघ आक्रमणाला सुरुवात करतोय. यावेळेस ऑन साइडला इट्स अ पॉवर पॅक्ट. क्या बात आहे. मैदानाच्या दुप्पट लांब ठोकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू हवाई यात्रेवरती. षटकार. ऑफ द सेकंड ओव्हर 38. तब्बल 38 धावा धावफलकावरती आपण पाहतो. आता समीकरण फार सोपं झालंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे सामना खुला केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेडसाई संघाला आपण पाहतोय. फायटा हॉटेल शेडसाई बनाम श्रेयस 11 धाटव. धाटवच्या क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. ऐतिहासिक क्रीडांगण, फार सुंदर आउटफील्ड देखील इथे आपण पाहतो. आणि विकेटवरती आमच्या संपूर्ण आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. अडतीस धावा धावफलकावरती. ऑन साइडला खेळलाय. फटका चांगलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 2 फिल्डर त्यांचा मधून चेंडू निघून चाललाय. जणू काही सुई मधून धागा जावा. अक्षरशः त्या प्रकारे धागा निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एका बाजूने हर्षद आक्रमण केले. दुसऱ्या बाजूला प्रशांत पाटीलला देखील आपण पाहतोय आक्रमण करताना. ऑन साइडला वळवलं. यावेळेस फटका चांगला आहे. 1 धाव मिळेल. अक्षरशः लंगडतोय मैदानाच्या आतमध्ये. मी यापूर्वी देखील उल्लेख केला की घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. जखमी वाघ आक्रमण करतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी दुखापतग्रस्त आहे. तो पडला, तो जखमी झाला, तो थांबला आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये त्याने संघर्षाला सुरुवात केली. काय जबरदस्त ही स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते. ही खेळण्याची आवड आहे आपल्या संघाप्रती. खरं तर संघाने जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासावरती सार्थ ठरायचं आहे आणि त्यासाठी जखमी असूनही संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये हर्षद टावरी. फुल टॉस मिस केलंय. इट्स अ वेस्ट आय नो बॉल. बीमर कॉल केलाय पंचांनी. हाईट फॅक्टर वेस्ट हाईटच्या वर बॉल आढळला आणि त्या अनुषंगानं बीमर कॉल केलाय. आता मात्र फ्री हिट असेल. सुवर्ण संधी पाटील कडे असणार आहे. पाटीलच्या बॅटमधून पॉवर पॅक हिट आपल्याला पाहायला मिळेल का? नो बॉल आहे. बीमर घोषित केल्या पंचांनी आणि 22 देखील 1 धाव आहे. हॅलो हॅलो. फ्री हिट बॉल. ड्राइव्ह करतोय. फार सुंदर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाली. अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये कव्हर रिजनला सिंगल फक्त इथनं मिळेल आणि स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा आपल्याला बॅटर हर्षद टावरी पाहायला मिळेल. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नावे गावचा हा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये दमदार बॅटिंग करतो आतापर्यंत. चौकार षटकारांचा पाऊस पडलाय. गॅप मध्ये ड्राइव्ह केलाय पण डीप मध्ये फिल्डर फार वेगाने पोहोचले. आउटफील्ड फास्ट आहे पण फिल्डर त्याहून फास्ट निघाला. डीप मध्ये अगदी आपण पाहिलं तर वाडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला अडवलं गेलं. उचलतील फेकतील तत्पूर्वी सिंगल प्राप्त केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धाव पटलावरती 47. लॉफ करतोय. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. जरूर फिल्डर तिकडे उपस्थित होते. अप्रतिम झेल टिपलेला आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये वाडिश लॉंग ऑफ रिजनला
हा कॅच कंप्लीट केलाय. दुसरा विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. 47 आकड्यावरती लागणारा दुसरा धक्का. फॉर्टी 47 68चा पाठलाग करायचा आहे. एकवीस धावांची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मयूर दिवकर येतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हा देखील महत्वपूर्ण खेळाडू या संघाचा मधल्या फळीतील फलंदाज. अपील झाली आहे पण थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. बंटी पाटील अगदी शेवटच्या काही चेंडूंवरती कमबॅक करतोय. बंटी पाटीलच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार लगावला तो प्रशांत पाटीलनं, पण त्यानंतर मात्र पूर्णपणे बांधून ठेवलं फलंदाजांना. जणू काही पायांमध्ये अक्षरशः बेड्या घातल्या. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची तहान भागवली आणि धावांची तहान देखील चांगलीच भागवली गेली. 3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 47 धावा धावा फलकावरती. या घेऊया छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यासोबत सुमधुर संगीत. वरील समीकरण असेल या मॅच मध्ये येणारे 18 बॉल आणि विजयासाठी अवघ्या 20 धावांची गरज आहे. पूर्णपणे सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या डावामध्ये डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. अठरा बॉल 20 ची गरज. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचा होता. त्याचा सबमरीन डिलिव्हरी. बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक चौथा हाताळण्याची जबाबदारी आता राज मोरेवरती असणार आहे. राजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल योग्य लाईन चांगल्या लेंथ वरती आणि खाली राहिला बॉल. बाउन्स मिळाला नाही. फ्रॅकर ऑन साईड आडव्या बॅटनं अर्षद टावरी बघा धावायला जमत नाहीये त्याला. तो अडथळतोय, तो लंगडतोय पण थांबत नाहीये. ही जिद्द आहे मनामध्ये. खेळण्याची जिद्द, क्रिकेट प्रती असलेली ती आवड, ती प्रामाणिकता आपल्या संघाप्रती आणि अगदी त्या जिद्दीला जपताना तो संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये. जखमी आहे, लंगडतोय पण थांबला नाही अजूनही. सिंगल मिळाली. 19 धावांची अजूनही गरज नाही. संपर्क होत नाहीये या डावामध्ये. खरं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जरूर तिसऱ्या ओव्हरमध्ये इम्पॅक्ट टाकला तो गोलंदाज बंटी पाटीलनं. आणि आता बंटी पाटीलनं एक बेस सेट करून दिलाय की इथून आपण मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. या होप्स जरूर निर्माण करून दिल्यात, या अपेक्षा जरूर तिकडे निर्माण करून दिल्यात. पण आता राज मोरे त्या अपेक्षा भक्कम करताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 मध्ये फक्त 2 खर्च केल्यात आणि 1 डॉट.
यावेळेस देखील आपण पाहतोय स्विंग अँड मिस, थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू आतापर्यंत हातात गोलंदाज राज मोरे आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना आपण पाहतोय फार सुंदर गोलंदाजी करतोय. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 49. यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतोय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न सफल राहिला. फिल्डर धावत होते. बंटी पाटील दर्शक बनले. बॉल निघून चाललाय स्क्वेअर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. ऑन साइडला वळवला. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. लॉंग दी कार्पेट बॉल डीप मध्ये मिड विकेटला चालला. फिल्डर तिकडे तैनात आहेत. बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांना वधी मिळाला. धावसंख्या मिळेल 1. सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे कारण हर्षद टावरी 2 धावा खरं तर घेण्याच्या त्या स्थितीमध्ये नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय. पाहता चौथं देखील पूर्ण झालंय. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये श्रेयस 11 धाटावी या संघाने या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. बाटला करायचा 68चा धावा झालेल्या त्या धावा फलकावरती आतापर्यंत 54 54. येणारे बॉल असतील 12 आणि विजयासाठी देखील आपण पाहतोय ती गरज असेल या मॅच मध्ये ती 14 धावांची. बारा बॉल 14 धावांची गरज. पहिला सामना अगदी दमदार आपल्याला पाहायला मिळतो. पहिला सामना शेवटच्या चरणापर्यंत रंगेल का ही उत्कंठा आता शिगेला पोहोचले. प्रेक्षकांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जोडले गेले, जे प्रेक्षक या धाटावच्या क्रीडांगणावरती आलेत, तुम्हा सर्वांचं स्वागत. ड्राइव्ह करतोय थ्रू दी कव्हर. फटका चांगलाय. अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. डोळ्यांचं पारडं फेडणारा फटका आपण पाहतोय. नयनरम्य फटका. जितकी ताकद आहे तितकी या खेळाडूमध्ये नजाकत देखील आहे. जखमी आहे पण कुठे थांबत नाही. संघर्ष करतोय. ती प्रामाणिकता, ती जिद्द या खेळाडूमध्ये आपण पाहतोय आणि त्या जिद्दीनिशी पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार वसूल केलाय. आता मात्र इक्वेशन फार सोपं झालंय. येणारे 11 बॉल विजयासाठी अवघ्या 10 धावांची गरज आहे. हर्षद टावरी एकतर्फा संघर्ष करतोय. एक हाती किल्ला लढवतोय. यावेळेस देखील लॉफ्टेड ऑपराचा फटका आपण पाहतोय. बॉल डीप मध्ये कव्हर पॉइंट रिजनला सिंगल मिळेल. इक्वेशन बदललंय. वारंवार धावतं समीकरण बदलतं समीकरण या मॅचचं तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10 आणि विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 9 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 10 डिलिव्हरीज. 10 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 68चा पाठलाग करायचा आहे आणि 59 झालेला ड्राइव्ह करतोय. सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. एका धावेनं धावफलक पुढे सरसवलं जात आहे. टीमची टोटल आता 60 वरती. 60 रन्स ऑन बोर्ड. पूर्णपणे या मॅच वरती आपली पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळतं. खेळाच्या उत्तरार्धामध्ये पायटा हॉटेल शेडसाई संघ. काय दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकतर्फा फलंदाजी हर्षदने केली. मुहिब रोगेनं मात्र सुरुवात अप्रतिम करून दिली होती. यावेळेस मिस टायमिंग. विकेटची संभावना आहे. एक सोपा झेल आणि या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट आपण पाहतोय. इम्पॉर्टंट विकेट. आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 8 चेंडू 8 धावांचं समीकरण आपण पाहतोय. मॅच अजूनही बॅलन्स आहे कारण गोलंदाजांनी पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय. श्रेयस 11 धाटाव संघ देखील
हार मानायला तयार नाहीये. दोन्ही बाजूंनी आपण पाहिलं तर दमदार जोर लावला जातोय, दोन्ही बाजूंनी संघर्ष केला जातोय, कारण प्रत्येक विजय तुम्हाला ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करून देईल. एव्हरी विनिंग मोमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येक सामना तुम्हाला जिंकणं हे फार महत्वाचं. जरी प्रीमियर लीग फॉर्मॅट असला तरी जर तुम्हाला तुमची जागा सुखरूप बनवायची आहे तर अपयशाची पायरी चढता कामा नये. वेगवान चेंडू आपण पाहतोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल फलंदाजांवरती प्रचंड दबाव निर्माण करतोय. जेव्हा याच खेळपट्टीवरती मुहिब रोगे बॅटिंग करत होता, जेव्हा याच खेळपट्टीवरती हर्षद टावरी बॅटिंग करत होता, तेव्हा बॅटिंग फार सोपी वाटत होती. जणू काही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे असं वाटत होतं. पण आता मात्र जशा तिसऱ्या ओव्हरमध्ये बंटी पाटीलनं कमबॅक केला, त्यानंतर राज मोरे आणि पुन्हा एकदा बंटी पाटील अटॅकिंग बाणा. तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजीचं स्वरूप दाखवलंय बंटी पाटीलनं. काय कमालीचा कमबॅक केलाय. व्हॉट अ सुपर कमबॅक. अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय गोलंदाजी मागील 2 ते 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 37 धावांची वसुली झाली होती. त्यानंतर आल्या बंटी पाटीलच्या षटकामध्ये 9-7 खर्च केल्या राज मोरेनं आणि बंटी पाटील पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवतोय. तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी तो करतोय. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 8 धावांची गरज. आदरणीय भास्करजी साटमकर साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या राजूदादांच्या शुभहस्ते आपण करणार आहोत. हॅपी अँड जॉली आमचे राजूदादा केरकर यांच्या शुभहस्ते आम्ही सन्मान आपल्या मंचावरती पार पाडतोय. आणि राज जर हा सामना जिंकून देतोय, कारण अंतिम षटकामध्ये ही जबाबदारी त्याच्यावरती संघ नायकानं सोपवली आहे. राणा मोरे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता. एव्हरी डॉट बॉल इज क्रिएटिंग ट्रिमेंडस प्रेशर ऑन बॅटिंग साइड. प्रत्येक डॉट बॉल हा प्रचंड दबाव वाढवतोय फलंदाजांवरती. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 8 धावांची गरज आहे. आता मात्र अडचणी वाढतायत उत्तरार्धामध्ये. आणखीन एक चांगला बॉल. व्हॉट बॉलिंग. व्हॉट अनबिलिव्हेबल. अविश्वसनीय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा कोणाशी नाही, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनामध्ये आणि त्या जिद्दीनं गोलंदाजी करतोय. जर तुम्हाला प्रसिद्धी हवी आहे तर तुम्हाला पहिले मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडतोय, संघर्ष करतोय, लढतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राज मोरे. हर्षद बाद झाल्याच्या नंतर, मुहीब बाद झाल्याच्या नंतर मात्र पूर्णपणे या संघाच्या डावाला उतरती कळा लागली आणि आता इक्वेशन शिल्लक 4 बॉल 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जर सामना जिंकून दिला तर नयन जोशी रोहा यांच्याकडून देखील 1000 आहेत. पण इथे काय घडलंय. टेनिस बॉल आहे, साहजिक आहे तो उसळी घेईल. अनपेक्षितरित्या चेंडू उसळी घेतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार. इथून हा सामना कोणी जिंको कोणी परास्त हो, हा विजय आरटीपीएलचा, हा विजय रोहा तालुक्याचा होणार आहे. कारण पहिला सामना या रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. येणारे 3 बॉल स्पष्ट करतील कोण असेल या उद्घाटनीय सामन्याचा विजेता संघ. पहिला विजय दोन्ही संघांना महत्वाचा आहे. पाहूया काय घडतंय. स्कॉर द विकेट. खेळला फटका चांगला आहे डीप मध्ये. कव्हर पॉइंटला बॉल सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. जस्ट अ सिंगल, अजून काही नाही. सिंगलच्या मदतीने धावा संख्या पुढे. प्रथम विकेट आणि त्यानंतर टॉसला महत्व दिलं जाईल. आता विकेट पाहूया. प्रथमतः 7 गमावल्या, त्यामुळे 2 बॉल मध्ये 2ही चालतील. नक्कीच राज मोरेने जर सामना जिंकवला तर 1100 रुपयांचं पारितोषिक. नयन जोशी रोहा. बॉल तयार.
2 बॉल 2 चालतील, पण फलंदाजानं थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवलाय. जागते राहोचा इशारा दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. सामना संपला, मॅच फिनिश. खेळाच्या उत्तरार्धामध्ये अतिशय रंगतदार सामना आणि तो सामना अटीतटीचा अखेरकार आपण पाहतोय. 7 गडी राखून जिंकला पायटा हॉटेल शेडचा या संघानं. वेल प्लेड टीम, अभिनंदन.